नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या नवीन उपक्रमाच्या पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे महिने असतात, त्याप्रमाणे मराठीमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे 12 महिने असतात. आणि ह्या प्रत्येक महिन्यामध्ये आपण वर्षभर भरपूर तिथी आणि सण साजरे करत असतो. त्या प्रत्येक सणामध्ये काहीतरी गोष्ट असते बरं का आणि तीच मी आता तुम्हाला सांगणार आहे. नवीन मराठी वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याच्या दिवसापासून आणि ह्याच वेळेला सुरू होतो चैत्र महिना. गुढीपाडव्याला आपण सगळेजण घराबाहेर गुढी उभारतो. त्या गुढीला आपण रेशमी वस्त्र, कडुलिंबाचा पाला, गाठीचा हार, आंब्याची पानं असं सगळं लावून छान सजवलेलं असतं. ही गुढी म्हणजेच विजयाचं प्रतीक मानलं जातं. आणि ह्याच दिवशी प्रभू श्रीराम रावणाला मारून अयोध्या नगरीमध्ये परत आले होते. गुढीपाडव्याला पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा आस्वाद तर तुम्ही सगळेजण घेतच असाल. चैत्र महिन्यामध्ये अजून 2 महत्त्वाचे दिवस आपण साजरे करतो. ते म्हणजे रामनवमी, ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि दुसरं म्हणजे पौर्णिमा, ज्या दिवशी मारुती रायाचा जन्म झाला होता. तोच दिवस आपण हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा करतो आणि या महिन्यामध्येच असतो वसंत ऋतू, ज्यामध्ये हळू गरमी वाढलेली असते आणि आपल्या सगळ्यांनाच कैरीचं पन्ह, लिंबू सरबत, टरबूज आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या शाळेला लागणाऱ्या सुट्ट्या, या सगळ्या गोष्टींचे वेध लागलेले असतात. चला तर मग आता इथेच थांबूया आणि सुट्ट्यांमध्ये काय करायचं आहे याचं प्लॅनिंग बनवूया. आणि हो, आपली भेट आता नेहमी होत राहीलच. पुन्हा भेटूया वैशाख महिन्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय.